संगमनेर पोलीस ठाण्याचे एका कर्मचाऱ्याच्या लाचखोरी प्रकरणामुळे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची नगरच्या मुख्यालयात बदली करण्यात आली होती। संगमनेर शहरामध्ये अल्पावधीतच पोलीस निरीक्षक देशमुख यांनी गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांना आळा घातला। संगमनेरच्या जनतेला एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी मिळाला असल्यानं समाधान व्यक्त केलं जात होतं। सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिरडे यांनी मुकुंद देशमुख यांना पुन्हा एकदा शहर पोलीस स्टेशनची जबाबदारी देण्यात यावी यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन दिलं होतं। या निवेदनाची दखल घेण्यात आली असल्याची माहिती सुनील उकिरडे यांनी दिली आहे। पुन्हा एकदा मंगळवारी सकाळी संगमनेर शहर पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी स्वीकारला आणि कार्यतत्पर होऊन धडाकेबाज कामात सुरुवात केली आहे। याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिरडे, पोपट पवार, भाऊसाहेब कडनर यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या। आज खूप आनंदाचा दिवस, दत्त महाराजाचा आज जन्म झाला। अशा या आनंद दिवशी आमच्या संगमनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस इन्स्पेक्टर मुकुंद देशमुख एक 15 दिवसापूर्वी वादग्रस्त एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे वादग्रस्त ठरले होते, पण साहेबांची काहीच चूक नव्हती। साहेबांना SP साहेबांनी कंट्रोल येथे बसवलेले होते, पण संगमनेरच्या सर्व आमचे सुनील भाऊ किरडे मित्रमंडळ, आमचे सर्व पत्रकार बंधू यांनी जे साहेबांना परत संगमनेर या ठिकाणी परत नियुक्ती द्यावी म्हणून गेली 15 दिवसापासून आमचा जो लढा चालला होता, आज त्या लढ्याला यश आलं आणि मी माझ्या आज साहेबांना आज इथं त्यांचा सत्कार केला, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। असे आमचे मित्र कर्तव्यदक्ष पोलीस इन्स्पेक्टर मुकुंद देशमुख साहेबांना मला पुढच्या सर्व कामासाठी हे संगमनेर शहर अतिशय उत्तम शहर आहे, सुंदर शहर आहे आणि ती शिस्त लावायचा प्रयत्न साहेब करीत होते, पण आजपासून साहेबांनी परत एकदा संगमनेर शहराला शिस्त लावायला सुरुवात केलेली आहे। मी माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्याही वतीनं मी परत एकदा साहेबांना